अपेक्स टायगरनी फिल्डिंग घेतलेली आहे. कॉर्पोरेट फिनिक्स अपेक्स टायगर बॅट्समॅनचं नाव काय आहे? बॅट्समॅनचं अरे कारण क्रिक स्कोर मध्ये नाव ऍड नाहीये. दत्ता राईटला नीरज आहे. हे विशाल विघ्नेश राईटला आहे. इकडे विशाल नीरज राईटला आहे. विशाल दोघांना पण घेऊन इकडे. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय नाव आहे मित्रा? साहिल मोहिते. आणि नाश्ता केल्यानंतर ब्लू पिशवी आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. कुठे इकडे तिकडे टाकू नका. नाश्ता केल्यानंतर कॅरेट जी आहे ती ब्लू पिशवी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाका. इकडे तिकडे कुठे कचरा करू नका. टुर्नामेंटचा पहिलाच गेम सुशील मोहिते यांच्याकडून आणि हा वाईड बॉल. अशा तऱ्हेने पहिली धाव कॉर्पोरेटच्या खात्यामध्ये धाव जमा झाली. पहिली धाव कॉर्पोरेटच्या खात्यामध्ये. दुसरा चेंडू घेऊन येत आहे साहिल आणि हा चांगला उत्कृष्ट असा आणि अशा तऱ्हेने 2 धावा. याच्यानंतर होणारा सामना इंटरनॅशनल टायटन्स विरुद्ध नवी मुंबई किंग. कोणी कप्तान आले असतील तर यायचं आहे. टॉस उडवायसाठी यायचं आहे. इंटरनॅशनल विरुद्ध नवी मुंबई. नवी मुंबई टीम आलेली आहे का कोण? दोन धावा गोळा केलेल्या आहेत कॉर्पोरेट यांनी. नीरजाने उत्कृष्ट शॉट मारला होता आणि त्या शॉट मधून त्यांना 2 धावा मिळालेल्या आहेत. सुरू चेंडू मोहिते यांच्याकडून नीरजसाठी. एक धाव. नंबर टाकायचा आणि ओटीपी टाकून सगळे उत्कृष्ट फिल्डिंग. जास्त वेळ काढू नका. विनेश किले आगला चेंडू मोहितेकडून आणि हा सामन्यातला पहिला चौकार. पहिला चौकार सामन्यामधील पहिला चौकार कॉर्पोरेट करून. सुंदर बॉल.
हे कोणते समाप्ती झालेली आहे. एक ओव्हर स्कोर झालेला आहे 11. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा कॉर्पोरेट आणि चांगली सुरुवात करताय कॉर्पोरेट कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 11 धावांची सुरुवात केली आहे कॉर्पोरेट टीमने आणि याची चांगली सुरुवात दिसते. हे बॉलरचं नाव काय? हा? दुसरी ओव्हर घेऊन येतोय अपेस करून उजप्पा. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येत आहे उजप्पा. दुसऱ्या चेंडूचा पहिला चेंडू सामना करणार विघ्नेश. हो आणि हा पहिल्या चेंडूवरती 4 धावा गोळा केलेल्या आहेत विघ्नेशने आणि त्यांच्या संघाची धावसंख्या होत आहे 15. वेल डन. उत्कृष्ट बॅटिंग आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळते कॉर्पोरेट टीम यांच्याकडून. आणि विघ्नेशने पहिल्याच चेंडू दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार मारलेला आहे. 2 एक ओव्हरच आहे. पॉवर प्ले एकच आहे. एक ओव्हरच आहे पॉवर प्ले. उत्कृष्ट बॉल जबरदस्त बॉलिंग. पाच ओव्हरचा सामना आहे आणि या 5 ओव्हरमध्ये 1 ओव्हर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू विघ्नेश यांच्यासाठी आणि हाही बॉल मिस झालेला आहे. वेल डन. गुड बॉलिंग. चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे टायगर अपेक्स टीमचा बॉलर. चौथा चेंडू विघ्नेश यांच्यासाठी आणि कॅच आणि ते 2 चांगली कॅच हातातली कॅच सोडलेली आहे आणि कॅप्टन यांच्याकडून कॅच दिसलेली आहे. आम्हाला ही अशी अपेक्षा नव्हती. कॅप्टनकडून मिस फिल्डिंग झालेली आहे ते टायगर अपेक्स यांच्याकडून. गचाळ क्षेत्ररक्षण चांगले कमबॅक करत होते दुसऱ्या ओव्हरला पण कॅच मिस झाल्यामुळे परत 17. आणि पुढचा चेंडू विघ्नेश यांच्यासाठी. गुड बॉल पण 1 धाव चोरलेली आहे त्यांनी आणि अशा प्रकारे कॉर्पोरेट संघाची धावसंख्या झालेली 18. मला वाटतं हा सेकंड ओव्हरचा लास्ट चेंडू आहे. नीरज के लिए अगला चेंडू लेके आ रहा है. पुढचा चेंडू नीरज साठी. व्हाईट बॉल आणि एक रन करार दिलेला आहे. दुसरी मिस मिल आणि दुसरी रन पण घेतलेली आहे. अशा तऱ्हेने 3 धावा. 3 धावा मिस फिल्डिंगमुळे 3 धावा मिळालेल्या आहेत कॉर्पोरेटसाठी. परत कॉर्पोरेट सेफ आणि एक आपल्या लेवलवर राहिले. थोडं टायगरनी कमबॅक केलं होतं पण तरी पण अतिरिक्त धावा खूप मिळत आहेत. 2
ओके. वाईट नाही, लेग आहे. निलेश 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 त्याचं नाव काय, बॉलरचं नाव काय? साहिल साहिल खान ना, साहिल खान. साहिल खान आपल्या त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. विघ्नेश, पाहूया साहिल आपल्या संघासाठी काय कशी कामगिरी करत आहेत. संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत. 2 ओव्हर 20 रन कॉर्पोरेट टीम. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विघ्नेश यांच्यासाठी. अशा प्रकारे पहिल्या चेंडूमध्ये विकेट काढलेला आहे साहिल यांनी. आणि धक्का मिळाला आहे विघ्नेश यांच्याकडून. विकेट. नेक्स्ट बैट्समैन अभिजीत कॉर्पोरेट टीम. फर्स्ट ओवर फर्स्ट विकेट. टोटल रन कॉर्पोरेट 20 रन. अभिजीत के लिए अच्छा खेला, ऑफ साइड. 1 रन मिला. टोटल स्कोर 22 सॉरी 21. तिसरा चेंडू घेऊन येत आहे साहिल. तिसरा चेंडू वाईट. अंपायरचा इशारा वाईटचा आहे. अतिरिक्त धावांमध्ये वाढ होत आहे म्हणजे कॉर्पोरेट संघासाठी. आणि कॉर्पोरेट संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 1 विकेट. शॉट बाउंड्री के बाहर. टोटल 28 रन. उत्कृष्ट शॉट. कृपया जरा तिकडे बसलेल्या जरा बॉलवरती लक्ष ठेवायचं आहे. तोपर्यंत नांदीप नांदीप ऑर्गनायझिंग जरा इकडे थांबायचं. टीम का टोटल स्कोर 20 है. अंपायर जुना करणार. अंपायर अरे अंपायर घासून जुना करेल. अंपायर करणार जुना. हे पण बॉलरने पाठवलं कुणाला. नीरज 11 पे खेलते हुए. पाठवलं पट. अभिजीत 1 रन. अंपायर देतो करेल बरोबर. ए गौरेश बघ ना, सांग ना कुणाला तरी. तो बॉल गेला आहे रे तिकडे पाठी. त्या बाजूला यार सुरेश कुठे
जुना करना पड़ेगा निलेश निलेश हेमान आपल्याकडे बॉल नवीनच आहे पहिलीच मॅच आधी पहिलीच मॅच आहे आपल्याकडे काही चॉईस पण नाहीये पाहिजे तर एकाला पाठव मामा इकडेच गेलाय बॉल हा ओके हा ओके असे करता सांगितलंय कॅप्टन विकी कैप्टन को बता दे कैप्टन को एम्पायरना विनंती करतो जरा जास्त वेळ घेऊ नका पुढचे सामने पण होणार आहेत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पहिल्याच हॅलो तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू वो मराठी हो अंडी बॉलिंग वो मराठी अंडी उत्कृष्ट बॉलिंग वो मराठी हो अंडी बॉलिंग हेलो अरे वो मराठी अंडी वो अपने लाइन में एक गढ़ छोड़ के बॉलिंग वेल बॉलिंग हाँ एक षटकारानंतर 2 बॉल डॉट गेलेले आहेत आउट अभिजित होते हुए रन आउट धावसंख्या झालेली आहे विकेट गिरता हुआ अभिजीत के रूप में नेक्स्ट बैट्समैन और ब्रेक का 2 विकेट के बाद 28 रन फटाफट नहीं बैट्समैन बैट गुड बॉलिंग तिसऱ्या ओव्हरचा अंतिम चेंडू साहिल यांच्याकडून हो एक बॉलवरती लक्ष ठेवा बाहेर बॉलवरती लक्ष ठेवा सिंगल रन दीप हे दीप अरे ऑर्गनायझर पण इथे येऊन थांबतो नीरज यांच्यासाठी स्वागतम चेंडू पहिला सामना कॉर्पोरेट आकाश टायगर अपेक्स टायगर पुढील चेंडू मारा कपचिल नीरज विक्रांत पुढील चेंडू विक्रांत यांच्यासाठी साहिल यांच्याकडून बॉलिंग गुड बॉलिंग उत्कृष्ट बॉलिंग साहिल यांच्याकडून
तिसऱ्या ओव्हरचा लास्ट चेंडू नीरज यांच्यासाठी बॉल चांगल्या प्रकारे बॉलिंग प्रदर्शन केलेलं आहे. पुढचा चेंडू विजय यांच्याकडून नीरज यांच्यासाठी. हो, 1 रन घेतलेला आहे कॉर्पोरेट यांनी. आणि कॉर्पोरेट संघाची धावसंख्या राहिलेली आहे 29-30, 2 विकेट. मोजोपाचा पुढील चेंडू विक्रांतसाठी. विजयपा मारा करतील विक्रांत. जवळपास लास्ट चेंडू असेल, पाहूया विक्रांत आपल्या संघासाठी कितपत या चेंडूवरती धावा कमवत आहेत. परंतु खरोखरच सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला विजयपा यांच्याकडून. आणि इथे षटक नंबर 3, 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30, लॉस ऑफ 2 विकेट. आता लास्ट आणि शेवटचं षटक घेऊन आले बॉलरचं नाव काय? राज. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन येत आहे राज आणि त्याचा सामना करणार आहे नीरज. पाहूया नीरज आपल्या बॅटिंग मधून कसं प्रदर्शन करत आहे. जास्त वेळ घेऊ नका. अंतिम ओव्हरचा पहिला चेंडू राज यांच्याकडून नीरजसाठी. पंचांना विनंती करतो की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण आज एका दिवसातच हे सामने संपवायचे आहेत. म्हणून वेळ न घेता सामन्याला सुरुवात करायची आहे. राज मारा करतील नीरज. आणि आकुड टप्प्याचा चेंडू पाहूया केलं होतं का, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाही. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 31. खरोखरच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं नीरज यांना. विक्रांत आहे आता विक्रांत मात्र विक्रांत पाहूया अचूक आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी राज यांच्याकडून पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. आता मात्र विक्रांत मारा करतील राज यांचा. उत्कृष्ट बॉल. राज उसळता चेंडू विक्रांत यांना काही समजलं नाही तर आधी विकेट किपर यांच्या हाती स्थिरावलेला धाव काय होऊ शकले नाही. धावसंख्या स्थिरावलेली 31 वरती. खरोखरच रोखून धरलंय जे म्हणजे कॉर्पोरेटरना. आणि हा ओव्हरपेन चेंडू कट करून काढलेला ऑफसाईड दिशेने. एक धाव मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या 32, लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर हनुमानी षटक पाहायला मिळालं नाही, परंतु खरोखरच सुंदर अचूक असा मारा पाहायला मिळाला राज यांच्याकडून. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. शेवटच्या षटक राज मारा करतील आता मात्र नीरज. मी एक रन. पुढील जी मॅच होणार आहे ती इंटरनॅशनल आणि नवी मुंबई किंग या दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की ते पॅव्हलियनमध्ये यायचं आहे.
आपल्याला थोड्याच वेळात वॉच उडवायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुढील चेंडू राज यांच्याकडून धीरज यांच्यासाठी. उत्कृष्ट बॉलिंग राज यांच्याकडून. बरोबर धावातीनं रोखलेले आहेत. लास्ट ओव्हरचा लास्ट चेंडू घेऊन येत आहे राज. आणि लास्ट ओव्हर खूप उत्कृष्ट राजाने टाकलेली आहे. त्या ओव्हरमध्ये मला वाटतं टोटल स्कोर 33 कॉर्पोरेट टीम। 5 ओवर में इसमें सबसे ज्यादा नीरज ने 15 रन बनाए। 34 का टारगेट हॅलो एपेक्स के लिए। हॅलो पुढील सामना इंटरनॅशनल विरुद्ध नवी मुंबई किंग. संघाचे कॅप्टन कोणी आले असतील तरी पॅव्हिलियन मध्ये यायचे आहे टॉस उडवण्यासाठी. इंटरनॅशनल आणि नवी मुंबई किंग. दीप नवी
सोनू ना? प्रदीप उर्फ सोनू लास्ट 33 सीझन जिंकण्यासाठी आपल्याला 33 ची गरज आहे. बॉलर नेम बॉलर आहे हेमंत. स्ट्राईकला सोनू. मागच्या वर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून नामांकित पुरस्कार म्हणून ज्याला भेटला होता तो प्रदीप उर्फ सोनू आता मध्ये स्ट्राईकला आणि नॉट स्ट्राईकला नवी मुंबईचे कॅप्टन पुढे असतील आणि तोरे तिकडे यायचं आहे. आपल्याला पुढच्या सामन्यात मिळवायचं आहे. विनायक साहेबांचं इकडे आता पॅव्हलियन मध्ये आता उत्कृष्ट 6 नवी मुंबईचे कॅप्टन विनायक गरज यांनी सोनू यांनी उत्तम असा षटकार मारून त्याप्रमाणे उत्कृष्ट असे बॅटिंग त्यांनी जर तू 3 षटकार मारलेस तर नागपूर आरोप देणार आहे. प्रदीप उर्फ सोनू माहिती आल्याप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्या बॉल मध्ये जर षटकार मारला तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल नागसेन यांच्याकडून, तुमच्या कोच कडून. बघूया प्रदीप तयार. ओ लाक्षांचे पैसे वाचलेले आहेत. एक रन आहे. एक रन प्रदीप नागसेनचे पैसे वाचवलेस तू. 2 बॉल मध्ये 7 रना. सोनू खरोखरच मी मगाशी बोललो होतो की प्लेअर ऑफ द मॅच झाला होता मागच्या वर्षी. बघूया पुढच्या बॉलसाठी पण तुला आहे. पाटी धावून काढायचे आहे. रन डिक्लेअर नाही आहे पाटी. रन धावून काढायचे आहेत. पाटी डिक्लेअर काही नाही आहे. 9 3 बॉल मध्ये धाव संख्या 9. पहिल्याच 3 चेंडूवरती 9 धाव संख्या कमवली ती म्हणजे महेंद्र कुठे आहेत तरी त्याला संपर्क साधायचा आहे. महेंद्र पॅव्हलियन मध्ये आहे. प्रदीप उर्फ सोनू आणि आता कट करून काढला चेंडू बरोबर आपली दिशा चौकोनी पाहायला मिळाली. 4 रन. वरती 13 धावा. खरोखरच सोनू हे आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आणि चेंडू जवळपास षटकार. रुपये घेऊन जायचे. 500 रुपये लागलेले आहे सोनूसाठी. 500 रुपये लागतील.
घेऊन जायचंय. हेमंत यांनी आणि एक प्राइज मिळालेले आहे 500 रुपये साक्षांकडून. आता मात्र संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले अभिजित. महाराष्ट्रातील पहिल्यांदाच विजेपा रन मात्र कमी राहिले आहेत आणि बॉल मात्र जास्त राहिले. धावसंख्या 25, बिनबाद 25. बॅट्समन साठी दुसरं एक प्राइज आहे. या ओव्हरमध्ये जर मॅच संपवली तर अजून एक 501 रुपयाचं प्राइज नागशनकडनं मिळणार आहे. 24 बॉलवर आता मात्र गरज आहे. दुसरं षटक मिळाले हेमंत. समोर 12 करतील विजेपा. नॉटरेगला 24 धावावरती जवळपास 25 धावावरती खेळी पाहायला मिळाली सोनू यांच्याकडून. हेमंत 12 करतील विजेपा आणि हा वाईड बॉल दिशेने खूपच बाहेर चेंडू. अजूनही अतिरिक्त धाव. व्यतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 26, बिनबाद 26. पुढे चेंडू मारा करतील विजेपा आणि मला वाटलं की आज बंद केला. बघूया आणि मिसफील्ड आणि नो बॉल. फ्री 26. फ्री नो बॉलला फ्री हिट आहे. पुढे चेंडू मारा करतील विजेपा आणि नो बॉल याच्यासाठी दिलेला आहे. पॉवर प्लेमध्ये 4 जर लागतात 3च ठेवले होते त्याच्यासाठी हा नो बॉल देण्यात आलेला आहे. आणि हा ही फ्री पुढचा बॉल फ्री. एक धावा कमी असताना सुद्धा नो बॉल हेमंत यांच्याकडून. धावसंख्या 28. दुसरं षटक घेऊन आलेल्या हेमंत. परंतु खरोखर त्रिपाळाची पाहायला नाही मिळाले. परंतु हा फील्ड असणार आहे बहुतेक आणि हा रनाट्य स्वरूपात बाद होऊ शकतो. आउट आहे आणि हा रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे. रनआउट नाही एलबी नेट बॅट्समन सूरज. खरोखरच सोनू यांनी विजय खेचून आणून स्वतः बाद झाले रनाच्या स्वरूपात. पाहूया आणि खरोखरच ही स्विंग करण्याच्या नादात डॉट चेंडू काय पाहायला मिळाला. पहिल्यांदाच हा षटकातील पहिलाच चेंडू डॉट पाहायला मिळाला हेमंत यांच्याकडून. अभिजित हेमंत पुढील चेंडू घेऊन अभिजित आणि बरोबर आउट हुए. बरोबर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली हेमंत यांच्याकडून आणि त्रिपाळानेच केलंय अभिजित यांना. परंतु गोल राहिला का बॉलर लगातार 3 विकेट लेता है तो नासिक की तरफ से 1000 रुपए. थँक्यू विजय. आणि आता मात्र अभिजितची जागा घेण्यासाठी आले जाणीमनी फलंदाज निलेश. जवळपास एक 25 वर्षाचा अनुभव घेऊन निलेश हे मैदानात उतरले फक्त जिंकण्यासाठी. निलेश सावंत जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज असताना कट करून काढणारे चेंडू. एक धाव मात्र रोखू शकले नाही हेमंत आणि एका धावेने संघाची धावसंख्या 29. 2 बाद 29. दुसरं षटक घेऊन आलेला हेमंत. खरोखरच
सूरज आणि वाईट आणि पुन्हा एकदा वाईट स्वरूपात धावसंख्या वाढली 30 आणि आता मात्र फक्त 4 धावेची गरज अपेक्स संघाला आणि हा खरोखर करणारा चेंडू आणि हा जवळपास विजयी षटकार जवळपास दोन्ही स्वरूपात मारलेला षटकार आणि विजय खेचून आणलाय दुसऱ्या षटकाचा जग जपून आपला विजय नोंदविला आहे बरोबर 2 षटकांचा सामने 36 रन करून विजय नोंदवले आहेत